नमस्कार, मी गायत्री. काही दिवसांपूर्वी आम्ही व्हँकूव्हरला आलो होतो. 2 तासांनी आमची परत जाण्याची बस होती. त्याआधी आम्हाला स्काय ट्रेनमध्ये बसायचं होतं. तर अशा मशीनमधून तिकीट काढलं. ही त्याची रिसिप्ट आणि हे तिकीट. तर हे तिकीट इथं स्कॅन करायचं असतं, मग स्टेशनमध्ये जाता येतं. परत हे कुठं स्कॅन करायचं नसतं. डायरेक्ट आपल्याला ज्या स्काय ट्रेनमध्ये बसायचं आहे त्यात डायरेक्ट जाऊन बसायचं आणि जिकडं फिरायचं आहे तिकडं फिरू शकतो. आम्ही 90 मिनिट्सचं तिकीट काढलं होतं. 90 मिनिट्स नंतर ते एक्सपायर होतं. पूर्ण दिवसाचं पण पास काढता येतो. तो पूर्ण दिवस व्हॅलिड असतो. आता ही स्काय ट्रेन वेगळी कशी, तर या स्काय ट्रेनला ड्रायव्हरच नसतो. ही फुल्ली ऑटोमेटेड असती. आपल्या PCMC आणि पुण्यात मेट्रो झाली, पण त्यात कधी बसता नाही आलं. कारण त्याचे स्टेशनच किती लांब असतात आणि कुठं असतात काही समजतच नाही. कारण आमच्या भोसरीचं स्टेशन नाशिक फाट्याला आहे आणि तिथं जायला परत बसने जायचं. परत नाशिक फाट्यावरून पुण्याला जायचं. ते पण पर्पल लाईनमधून ब्ल्यू लाईनला जायचं. तर इतकी मोठी प्रोसेस आहे. पण इथं प्रत्येक स्टेशन मेन पॉईंटलाच आहे. माझी पहिलीच वेळ होती स्काय ट्रेनमध्ये बसण्याची. नितिकेश इथं 3-4 महिने राहिला आहे व्हँकूव्हरमध्ये, म्हणून तो आधी बसला होता, म्हणून आम्हाला काय अवघड नाही गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्काय ट्रेन जगातल्या 3ऱ्या सर्वात लांब केबल सपोर्टेड ब्रिजचा वापर करते. स्टेशनच्या बाहेर असा फोन देखील होता, काही मदत पाहिजेल असेल तर त्यासाठी. बाय.